विंचू पाताळासी जाय शेष माथा वंदे कसं काय सोडायचं हा प्रश्न आहे ना। सज्जन को सज्जन मिले दो मिलेगा बाता, दुर्जन को दुर्जन मिले दो मिलेगा लाता। पण सज्जनाच्या घरी गेला तर आदर स्वीकार होतो त्याचा। या 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 वैष्णव या 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 परकरला बोलून त्याच्या पाया पडतात, गंध लावतात, चहा देतात, सत्कार होतो। दुर्जनाच्या घरी जर वारकरी गेला कशाला घातलेस मान, जाऊच नाही, त्याला लांबून नमस्कार करा। सरप विंचू जरी धारे नारायण वंदावे दुरून स्पर्शू नये, लांबून दुर्जनाला लांबून नमस्कार करावा। पण दुर्जनाच्या घरी दुर्जन गेला तर हा धन्य आजी दिन। काय काय त्यांचं बोलणं असतं, तुम्ही गटरीतलं किती खाला फुलातलं किती खाला, काय अवघड किती झालंय बघा। आता खायची जागा शिल्लक, अहो त्या मोदीनं दिलेल्या संडासातलं पण खाले माणसाने, हे दुर्जन असतात। कसं झालं, उंटाच्या घडी गाडो चीफ गेस्ट म्हणून गेलं। चीफ गेस्ट नावाचा एक प्रकार असतो ना आपल्याकडे असतो। आता कोणाच्या घरी गेलं, उंटाच्या घरी गाडो। आता आल्यानंतर पाहुण्यानं म्हणले या या आगतम स्वागतम सुस्वागतम, त्या उंटाने केलं। पण काय म्हणाले, आहा गर्दवराज काय तुमचा स्वर, गंधर्व झक मारला। आता ह्या गायकांना मी चॅलेंज करतो, 7 स्वर एकदम लावून दाखवणार का तुम्ही? दोघांना विचारतो मी, गाडो तुम्हाला भारी आहे हो? 7 स्वर एकदम, सारे गम पद निसा सानी झपून मग दोन्ही एकदम 7 एकदम लावते। त्याला म्हणले काय तुमचं स्वर आहेत। मग गाढव त्याला काय म्हणते, 8 ठिकाणी वाकल्या लावून अहो रूपम काय तुमचं रूप, रंभा अप्सरा माधुरी दीक्षित तुमच्यावरनं वॉर्ड का, हे कसं शक्य आहे? दुर्जनाकर आता साप ही विषारी आहे आणि विंचू विषारी। व्यवहार पाहिला तर 3 बोटाच्या खाली विंचू जात नाही, पण मुक्त्याचा विंचू खाली गेला पाताळात, नुसता गेला नाही, तिथल्या शेषानं श्री संताची या, हे कसं काय शक्य आहे? महाभारतामध्ये शिशुपाल ज्यावेळी जन्माला आला त्यावेळी तिच्या डोक्यावर एक टेंगुळ होतं, त्याचं जातकाचं वर्तवलेलं होतं, ज्याला बघून हे टेंगुळ गळून पडेल त्याच्या हातून याचा मृत्यू आहे। त्याला सहजासहजी ते मूल भगवान गोपाल कृष्णाच्या नजरेला पडल्यानंतर ते टेंगुळ गळालं। त्याच्या आईला माहीत झालं माझ्या पुत्राचा म्हणजे मरण याच्याकडनं आहे। त्याने म्हणले कृष्णा माझ्या मुलाला मारत नाही म्हणून मला वचन दे। भगवंताने डोळे मिटलं, असं बघितलं तर हे अत्यंत सद्गुणी होतं। ते म्हणले याला मारत नाही असं म्हणणार नाही, ह्याचे मी 100 अपराध क्षमा करेन। तिला वाटलं माझं मूल कशाला 100 अपराध करेल, पण इतकं ते बेनं हलकट निघालं, बेनच म्हणावं त्याला। राष्ट्रीय यज्ञामध्ये पांडवाच्या अग्रपूजेचा मान भगवंताला दिला। त्याला बोलवलं होतं ना त्या यज्ञाला, ते मला हे मूर्ख पांडवानो, अरे हा जार, हा कोलटा, हा कपटी, एका ठिकाणी जन्मले, एका ठिकाणी वाढले, बापाच्या पत्ताने आईच्या पत्ताने, अशा बदमाशाला तुम्ही अग्रपूजेचा मान देता, त्यापेक्षा पिता भस्माला द्यायचं किंवा माझा प्रिय मित्र दुर्योधनाला द्यायला काय हरकत। 99 अपराध झाले, किती झाले? त्यावेळी वॉर्निंग दिलं, ओनली 1, एकच शिल्लक आहे, तरी त्याला भ्याल नाही। अरे जा मूर्खा म्हटलं, मारावा लागा नाही। सुदर्शन आपणच बाहेर पडलं आणि मुंडकं उडवलं,
मुंडकं उडवलं ते जाऊन कुठं पडलं माहीत आहे का? त्या समुद्राकाठी त्याचा बाप असा तपश्चर्या करत होता, त्याच्या हातात जाऊन पडलं. आणि शाप असा होता, हे मुंडकं ज्याच्या हातात पडेल त्याचा आहे मृत्यू. दोन्ही एकाच वेळी मेली. मरण पत्करलं, पण अपराध करायचा न बंद करणारा शिशुपाल. हा अशा अपराध या शिशुपाला सांगितलंय ना. आणि अशा शिशुपालाचा प्रस्ताव स्वीकारून शिशुपालाचा बरोबर आहे म्हणणारा नालायक दुर्योधन. हे दोन एकत्र आल्यानंतर काय होणार आहे? तोच प्रकार आहे विंचू पाताळाशी. ते म्हणले मेला पण भाद्राने शिवी द्यायचं बंद करा. काय ताकद आहे याला म्हणतात विंचू पाताळाशी जाय शेष माथा वंदे पाय. दुर्जन माणसाला दुर्जन माणसं आम्ही देव मानत नाही. काय म्हणतात तुला का मान असं घोबड्याला किती सांगितलं तर सूर्य दिसणारच नाही तो, कारण त्याला देवाभीत म्हणतात. रात्री दिसत नाही. आणि तुझ्या म्हणण्यावर देवाचं अस्तित्व नाही, तो स्वयंभू भगवान आहे. स्वयंसंकेताने जगत निर्माते. अरे तुला सुद्धा त्यानं निर्माण केलंय. इंद्रचंद्र त्यानं निर्माण केले. उलट ज्याला कळलं त्यांचं वर्णन कसं आहे बघा. तुझी सत्याने वेदाशी बोलणे, तुझी सत्याने वेदाशी बोलणे, तुझी सत्याने वेदाशी बोलणे, तुझी सत्याने वेदाशी बोलणे, अवशी चालणे तुझी प्रभु साक्षी निवासम शरणम सुरत प्रभो प्रलयास्थानम निदानम बीजमयम. मी बोलविल्या वेद बोल, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हाले तो जगाचे पोषिता. पर्वती बैसकान संडावे, समुद्री रेखा नोलांडावे, पृथ्वीने भूते व्हावे आज्ञा माझी, वायूने क्षणभरी उगेन राहावे. हा तो ब्रह्मांडाचा. त्याला मानला तुम्ही मानला काय फरक पडत नाही त्याला. उत्पत्ती स्थिती आणि लय हे तिन्ही गोष्टी ज्याच्या अधीन आहेत त्याला देव म्हणतात. तुमच्याकडे उत्पत्ती पण तुमच्या अधीन नाही, स्थिती पण नाही आणि लय पण तुमच्या हातात नाही. काहीच नाही तर माणसं सगळं आहे म्हणते, काहीच नाही हातात. आम्ही देव वगैरे मानाच्या भानगडीत पडत नाही, ही भानगड आहे. आणि ते समाजाचे धोरण म्हणून येतात साले. नास्तिकवाद जगामध्ये पासून सेक्युलरपणा आणला या लोकांनी. निधर्मवाद कधीही सिद्ध होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे राहावं एकच येत असतं. निधर्मानं हिंदूचं शिरकाण करायचं षडयंत्र 70 वर्ष पाहिलं आहे. तुमच्या देवळाचे पैसे सरकार जमा, तुम्हाला तुमचा धर्म शिकवता येत नाही, गीतेचे क्लास चालवता येत नाही, गुरुकुल निर्माण करता येत नाही. 30 या कलमानं बंदी घातली. महान तत्ववेते पंडित जवाहरलाल नेहरू. नंतर त्या इंदिराबाईनं आंबेडकरच्या संविधानामध्ये काही दोष नाही आहे, ध्यानात ठेवा. संविधान उघडून बघा तुम्ही. सेक्युलर शब्द ते आणीबाणी लागू करून त्याने घातला. त्यात सेक्युलर म्हणजे निधर्मवाद. आणि तिथून खरं आमच्या हिंदूचं शिरकाण झालं आणि आपण मागे पडलो.
विरोध करायला मेजॉरिटी त्यांची होती. विंचू पाताळाशी त्याप्रमाणे आता कुठं थोडे दिवस बरे आले. मी काय भाजपचा नाही आहे आणि प्रसार बी करायला आलो नाही, पण हिंदू म्हणून राहणं हे गरजेचं आहे. मी पहिल्यांदा नेहमी सांगेन, मी पहिल्यांदा हिंदू आहे मग वारकरी आहे म्हणून सांगेन. आणि ते म्हणायला कोणतरी सांगायची गरज नाही. मला आम्ही एकदा ते बाळासाहेब ठाकरे होते ना, अमरावतीच्या सभेला धर्म संस्कृती आम्ही एकत्र होतो. मी त्यांना बोट करून सांगितलं, तुम्ही हिंदू आहे म्हणून सांगितलं, आम्ही हिंदू समजत नाही. आम्ही हिंदू म्हणून जन्मलो, हिंदू म्हणून जगलो आणि हिंदू म्हणूनच मरणार. आणि आज ही परिस्थिती गरजेची आहे. जर तुम्ही धर्माचं रक्षण करत असाल, धर्मो रक्षिती रक्षित आहात, धर्म तुमचं रक्षण करेल. एक आनंदाची गोष्ट गेल्या 22 तारखेला सगळ्यांनी तुमचा धर्म म्हणजे काय दाखवून दिला. एक रामलीलाचं निमित्त झालं, पण भारतभर एक त्या हिंदू धर्माचा असा एक प्रकाश पडला की जग दिगमोडी झालं. त्यातलं एक मुसलमान काय म्हणतं माहीत आहे का, काश्मीरचं, अरे एक मशीद जाईना होती, कशाला त्या नादाला लागला. एक मशीद गेली असतं तर फरक पडला असता. आता सगळे हिंदू जागे झाले, बघा म्हणले काय व्हायचं. आणि आज ही जागृतीची गरज आहे. जागृत राहा. तुम्ही जागृत राहिला, तुम्ही परमार्थ देवाचा देव, शास्त्र आणि गुरु याला मानून जर पुढे जात असेल तर त्या संतांना आनंद होतो. शिष्य गुरु एवढा जर तयार झाला, गुरु से चेला बडा निघाला तर आनंद वाटतोय, त्यालाच गुरु म्हणावं. आणि माझ्यापेक्षा मोठा झाला म्हणून वाईट वाटते, त्याला गुरु म्हणणं नाही, गुरुगुरु म्हणावं. गुरुगुरु आमच्या परमार्थात असंच आहे. जो वक्ता आहे, जो श्रोता आहे, दोन्ही एका समान अधिकार आल्यानंतर ज्यानं वक्तव्य केलं त्याला किती आनंद होतो. माशी व्याली घार झाली, माशी व्याली घार झाली, माशी व्याली घार अंगुष्ठ मात्र पुरुष आपल्या जवळ आहे. तो केवळ देहापुरता मर्यादित राहिला तर त्याला जीव म्हणावा. आणि तो या जगा एवढा जर मोठा होत असेल तर त्याला शिव म्हणावं. जीवाचा शिव होऊ शकतो. उपाधी भिन्नत्वानं जीव शिवाचं एक वेगळेपण दिसतं. माया विशिष्ट चैतन्य म्हणून त्याला शिव म्हटलं आणि अविद्या विशिष्ट चैतन्य आहे म्हणून त्याला जीव म्हटलं. पण उपाधीचा जर निराश झाला, एक उदाहरण सांगतो तुम्हाला ध्यानात येईल. 2 स्फटिकाचे खडे ठेवले एका टेबलावर. तुमच्या
सांडपाड्याला स्फटिकाचा रंग काय असतो? हिरवा. मग सांगायला इतकी वेळ कसं काय? पांढरा. आता तुम्हाला दाखवलं हे कसे आहेत पांढरे. बाजूला बोलवलं, त्याच्या खाली एक तांबड्या जास्वंदीचं फूल ठेवलं आणि एकाच्या खाली पिवळ्या जास्वंदीचं फूल ठेवलं. परत त्यांना बोलवलं. कसं असतं, एक पिवळा खडा आहे आणि एक तांबडा खडा आहे. आता तुम्हाला पहिला दिसला तो पांढराच होता, त्यांना दिसला तो तांबडा पिवळा दिसला. काढून टाकल्यावर तिसऱ्यानं बघितलं तो म्हणला पांढराच आहे. आता दोघंजण पांढरा म्हणतात, एकटा जर तांबडा आणि लाल म्हणत असेल तर त्याच्या बुद्धीतला दोष समजून घ्या. हां, 5 शास्त्र वेगळी वेगळी सांगत असेल तर ते 6वं शास्त्र वेदांत शास्त्र आहे ना, ते मात्र सर्वम खलविदम ब्रह्म हेच सांगतं. आणि ही अवस्था ज्यावेळी शिष्याला येते त्या अवस्थेला पाहून त्या खरं समाधान कोणाला होत असेल, सद्गुरूला होतं. ज्ञानोबाराला पाहून आनंद कोणाला झाला असेल तर निवृत्तीनाथाला. प्रत्येक वेळी म्हणावं, माऊली आनंदाच्या भरामध्ये वर जाऊ नका, खाली येऊन सांगा काय आनंद माऊलीनं झाला. अरे त्या आनंदाच्या पोटी माऊली रडले समाधीच्या वेळी. ज्याची वृत्ती कधीच निवृत्त होत नाही त्या वृत्तीचे अनेक तुकडे झाले आणि ढसढसा रडायला लागले. ही ताकद आहे शिष्याची, आणि ती शिष्याची ताकद बघून त्याला आनंद होतो. किती होतो? शिष्य केवढा होता? माशी एवढा होता. ज्ञानानं किती झाला? अनुरणिया थोकडा हे ज्यावेळी घडतं ना, अनुपेक्षा लहान असणारा मी आणि आकाशापेक्षा गगन सदृशांपेक्षाही त्याला गगनाचे प्रावण म्हणतात असा मी आहे. हा सिद्धांत ज्यावेळी शिष्याच्या अनुभवातून बाहेर पडतो त्यावेळी खरा आनंद कोणाला होत असेल तर दूर राहू. माशी व्याधी घार झाली देखोनी मुक्ताई हसरी थोड नवरा झाला वांजे पुत्र प्रसवला ज्ञानेश्वर Oh,
क्षेत्रामध्ये हा एक 21व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला एक मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे. समाज भरपूर आहे पण शांत बसून ऐकते प्लस पॉईंट आहे आणि हे घडलं पाहिजे. आणि काही जाणकार मंडळी कोणाची तुमची चेहऱ्याकडे बघितलं मला कळतं आहेत माणसं म्हणून तरी पुढे बसलेत. नंतर माझ्या कीर्तनात बहुतेक झोपायची माणसं फार असतात पण आज इथं या महिला जागे आहेत, हे सगळे जागे आहेत. अशीच तुम्हाला श्रवणाची एक आस लागली पाहिजे. येथे मोक्षशे ऐता श्रवणाची मात हे याच्यातून 21 वर्षाचं फल आहे. एवढा समाज निवांत बसून कठीण विषय सुद्धा ऐकतो, त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. भीरवाल्याचं ऐकून हसणारे बरीच मंडळी असतात, काय अडचण नाही. पण एखादा वेदांत प्रक्रिया ऐकून निवांत ऐकतात, ही खरोखरच आम्हाला बी अशा अशा श्रोत्यांचीच गरज असते. तर बाबांनी काय सांगितलं कळलं, डोकीवर न गेलं. टोपी असेल तर टोपी असल्यावर काय करणार. पण नाही, मी स्तुती असे करते, मला वस्तुस्थिती मांडायला कधीच जात नाही. दोन सुंदर असे, एक जुने जाणते पक्का झाले आहेत, ते नवीन चांगले आहेत. दोन ती पोरं आपल्याच त्या गेवराईकडची आहेत, सुंदर गाणारे आहेत. चोपदार बिन झोपता उभारलेला आहे. बरेच काही काही आहे. खरोखरच तुमच्या त्या बैठकीला माझा नमस्कार आहे. ही झालेली सेवा सद्गुरूंना समर्पित करत असताना त्यांनी मला पुत्रोत प्रेम करून शिकवलं. ते माझे सद्गुरू शिवानंद स्वामी साखरे संप्रदायाचे. त्यांचं यात काय असेल ते असेल, आणि अवांतर असेल तर ते माझ्या वाणीचा दोष असेल तो माझ्याकडे सोडून द्या.
आणि माझ्या सद्गुरूने दिलेलं जे वेदबोधित आहे ते तत्वचिंतन जर ऐकायची सवय ठेवला तर परिणाम माशी व्याधी घाण झाली होऊ शकतो. ही सेवा सगळ्यांच्या हृदयामध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याला समर्पित करतो. विठ्ठल जय जय